ठोका ठोका ठोका. वा भो. गुड मॉर्निंग. चतुर्थी निमित्त सर्वांना शुभेच्छा. चला घेऊयात चहा. हो हो हो. चहा घेतला का बाबा? चहा पिले? चहा नाही मग लाडू खाल्ला. बरं मग चहा थोड्या वेळाने देऊ का लगेच? थोड्या वेळाने. बरं चला मित्रांनो, करूयात नाश्ता. रात्रीचा भात, पिवळा केलेला तळलेला भात, थोडासा फरसाण, एक लाडू, आणि वाचूयात आजचा पेपर. इसमें कुछ तो है. कॅलेंडर आलेला आहे, लोकमत. इसको आपलं काय चालू आहे? माझी कटिंग. ठीक आहे, धन्यवाद. तो चलो खाते है. तर मित्रांनो 18/12/2024 आणि सकाळचे वाजले जवळपास 10 आणि आपण बसलेलो आहोत आता दुकानवरती. समोर महामंडळाची बस आहे. कदाचित काहीतरी तिला अडचण आली आहे, कारण मागच्या 15-1 मिनटापासून गाडी एकाच जागेवर आहे. बघू आपण आता आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. तर मित्रांनो काही समजलं नाही. बसला तर काही अडचण नव्हती, कदाचित काही फोन वगैरे चालू होता आणि बस सुखरूप आता निघालेली आहे. ठोका ठोका ठोका. वा भो. या महिन्याचं रेशन घ्यायचं बाकी आहे. रेशन दुकानात आलो होतो पण खूप गर्दी आहे, त्यामुळे कॅन्सल. चला जेवण करूया. 1 वाजला आहे. मी आता एवढ्याच जेवताच व्हिडिओ बघितला मी. हा 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 हा. आणि असं करून तर नाही चालणार. थोडंसं 50% आपण त्यांना सपोर्ट करतो, 50% त्यांनी पण आपल्याला केला पाहिजे. अरे राम, अरे रोज 1-1.5 तास वाया जाऊ राहिला. काय सांगायचं? उठा उठा. मी बघितलं ना, प्रत्येक पूर्व पण चांगला सपोर्ट करताय. उठा बाबा, नाही पडून देणार तुम्हाला. पण हे काय मजा नाही त्या गोष्टीमध्ये. हो ना हो ना हो ना हो ना. असं जर ते आणि ते पडून नंतर काय होणार, माणूस एकदा नंतर मग म्हणतो जाऊ द्या, पडले जेवढं द्यायचं तेवढं द्या. अहो आम्ही तो एअरबेडची हवा काढून आणि ठेवून दिला. म्हटलं हे उठतील रोज रोज. आता हे 4था-5वा दिवस आहे, नाही म्हणता उठायला. मग ते परत बेड सोल झाला, ते जखमा झाल्या म्हणजे परत तो त्रास होईल ना. आणि ते स्पष्ट नाहीचा अर्थ नाही. आता सलग 2-3 दिवस कडक पाणी तापवलं होतं. म्हटलं यांची आंघोळ किंवा पाय बी देऊ, मस्त धुवून देऊ. ते नाही राव ऐकतच. गोळ्या सुद्धा बंद केल्या त्या जखमेवरच्या. हे फक्त डोक्यामध्ये मला जत्रात जायचं, मला नवीन कपडे घ्यायचे, तसे मला नाशिक जायचं. तुला आवाज ऐकू का आता? असं काय कोणी काय म्हणलं का? असे मोठे मोठे श्वास घ्यायचे फक्त. हे बाय, लगेच श्वास बंद झाले बरं का आता. अरे यार परेशानी होऊन जाते. डॉक्टर सुद्धा म्हणे अहो प्रकाश भाऊ, इतकं छान ऑपरेशन झालं, एवढा सुंदर सपोर्ट झाला, आणि त्यांनी प्रॉपर उभं राहायला पाहिजे, चालायला पाहिजे. आता तुम्ही दवाखान्यात ठेवलं तर बिल जास्त होतं, पैसे लागतात. नाही ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे थोडासा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून. तर डाव्या पायाने उभे जरा कमीत कमी फक्त. चला तो जय आलाय, उठून बसा. असं पडून राहायचं. जय महाराष्ट्र. तुम्ही जर जागा सोडली तर ते कपडे धुता येतील, तो बेड स्वच्छ करता येईल. पाहुणे रावळे येतात, नाव ठेवतात ते. तुम्ही जर उठून खुर्चीत बसले म्हणजे आजीन ते कपडे वाळत टाकतील, थोडंसं बेड झटकता येईल. तुम्ही एकदमच कमरेत मोडले अशातला भागणे नाव, तुम्हाला उभं राहता येतं ना. तर मित्रांनो मस्त दुपारी थोडीशी झोप लागली होती. जवळपास 2:30 वाजलेले आहेत आणि फोन आला आहे, लग्नाच्या पत्रिका वाटायला जायचं आहे. विंचूर, लासलगाव, निफाड, ओझर, नाशिक. तर चला आता दिवसभर काय काय घडतंय बघूयात आपण. तर मित्रांनो ही पेट्रोल ब्रेझा घेऊन चाललो आहे आपण आता पत्रिका वाटायला. फक्त 5760 किलोमीटर चालली आहे गाडी. आणि जी नवीन आणली होती तेव्हासुद्धा आपल्याकडेच होती ती. सोमवार पेठेतून जायचं आहे आपल्याला आता.
तर मित्रांनो आपण आता बसलेलो आहोत निफाडमध्ये. लासलगाव झालं, विंचूर झालं. इकडे एक छोटीशी पाटी आहे, याच्यामध्ये काही चुकलं आहे का बघू आपण. रस्त्यात वाहने उभे केल्यास पंक्चर करण्यात येतील, इथपर्यंत बरोबर वाटतं आहे. हुकुमा वरून 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 चुकीचं असेल तर कमेंटमध्ये सांगा, बरोबर असेल तरीच सांगा. मित्रांनो आपण निफाडला आलो है आणि बोर्ड वाचा. इस्लाम ने औरत को बीबी के रूप में नेमत, बेटी के रूप में रहमत, बहन के रूप में बरकत और माँ के रूप में जन्नत का रुतबा दिया है. जामा मस्जिद ट्रस्ट निफाड. खाली आहे भाडे बंधू स्वर्णकार. त्यांच्या दुकानात आहे विठ्ठल रुक्मिणीची पोस्टर. म्हणजे एकीकडे मस्जिद आहे, सामाजिक सलोखा आहे इकडे, अतिउत्तम. तर आपण आता निफाड शहरामध्ये फेरफटका मारतोय. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं चतुर्थीनिमित्त. माणकेश्वर महादेवांचं दर्शन घेतलं. तिकडे बाजूलाच एक पुरातन वास्तू आहे. थोडीशी माहिती घेतल्यावर कळलं की ही वास्तू राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नातलगांची आहे आणि बऱ्यापैकी दुरावस्था झालेली आहे. आपण थोडंसं आतमध्ये जाऊन बघण्याचा प्रयत्न केला, पण अंधार पडला होता आणि उगाच साप वगैरे तिथं असतील त्यापेक्षा न गेलेलं बरं म्हणून थांबून घेतलं. नाहीतर पुरातन वास्तू बघण्याचा फार वेळ आहे आपल्याला. आपण चांदवडच्या रंगमहालाचे 3-4 व्हिडिओ बनवलेले आहेत. ही पण वास्तू तशी खूप छान दिसली मला. हा तिकडं तिकडं त्या बाजूला आहे. फायनली चांदवडला पोहोचलेलो आहोत आपण. जवळपास 9:45 झालेले आहेत. आता ही गाडी लावून देऊ सोमवार पेठेत अनंत ज्वेलर्सच्या बाजूला आणि जिरा सोडा घेऊ आणि घरी जाऊ. नाही ना तर मित्रांनो आपण गाडीवरती जाऊन आलो आणि ही मंडळी शेकायला गेले होते. मग आपण घरी स्वतःच्या हाताने जेवण वाढून घेतलं, जेवण केलं. तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून फोन का बरं नाही केला मग? हरकत नाही. उसळ, चपाती आणि भात मस्त जेवण केलेलं आहे. हो, आणि तुम्हाला घ्यायला निघालो, तुम्ही अर्ध्या रस्त्यात भेटले. तर आज दिवसभर खूप धावपळ झाली आणि उद्या सकाळी पुन्हा 7 वाजता धुळ्याला जायचं आहे. अरे बापरे, हो म्हटले. हां, फायनल आहे. हां, तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.